तर पंजाबच्या फिरोजपुरातील पाकचा हल्ला भारतानं परतवून लावलेला आहे। पाकिस्तानचा हल्ला बीएसएफने हाणून पाडलेला आहे। पाकिस्तानचा हल्ला भारतीय डिफेन्स सिस्टीमने परतवून लावलेला आहे। पाकिस्तानच्या हल्ल्याला तेवढंच जोरदार प्रत्युत्तर भारताकडूनही दिलं गेलंय। फिरोजपुरातली ही दृश्य आपण पाहतोय। फिरोजपुरातील पाकचा हल्ला भारतानं परतवून लावलेला आहे। फिरोजपूरमध्ये पाककडून हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे, मात्र हा हल्ला बीएसएफने परतवून लावले। बीएसएफच्या तळावर हल्ल्याचा पाकचा प्रयत्न होता। लष्कर आणि बीएसएफच्या तळावर पाकने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता। तर राजौरीमध्येही सर्वत्र ब्लॅकआउट करण्यात आलंय। पूंछमध्ये हल्ले होत असताना राजौरीमध्येही सध्या खबरदारी घेतली जाते आणि खबरदारीसाठी राजौरीमध्ये सर्वत्र ब्लॅकआउट्स करण्यात आलेला आहे। सध्या हे दृश्य आपण पाहतोय। पूंछमध्ये पाकिस्तानकडून हल्ल्याचा प्रयत्न होत असताना आता खबरदारी म्हणून राजौरीमध्ये सध्या सर्वत्र ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। ठिकठिकाणी सायरनही वाजत असल्याची आपण पाहतोय। तर सध्या लष्कर बीएसएफच्या तळावर हल्ल्याचा पाककडून प्रयत्नही करण्यात आला, मात्र एअर डिफेन्स सिस्टीम आपली एवढी सज्ज आहे। एअर डिफेन्स सिस्टीमने पाकचा हल्ला जो आहे तो सध्या हाणून पाडलेला आहे। पंजाब फिरोजपूरमध्ये पाककडून हल्ल्याचा प्रयत्न झाला, तर राजौरीमध्ये सध्या सर्वत्र ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। पूंछमध्ये हल्ले होत असताना आता राजौरीमध्ये सर्वत्र ब्लॅकआउट झालेला आहे। पाकिस्तानकडून एलओसीवर पुन्हा एकदा गोळीबार सुरू आहे। उरी सेक्टरमध्ये सुरक्षेसाठी सध्या ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। दोन दृश्य आपण पाहतोय। एअर डिफेन्स पाकचा हल्ला थांबवण्यात यशस्वी झालेला आहे, तर पंजाबमधल्या फिरोजपूरमध्ये पाककडून हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। पुन्हा एकदा अंधार पडल्यानंतर पाककडून गोळीबाराला सुरुवात झालेली आहे। लष्कर आणि बीएसएफच्या तळावर पाककडून हल्ल्याचा प्रयत्न झाला, मात्र आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमने पाकचा हा हल्ला हाणून पाडलेला आहे। ही दोन दृश्य आपण पाहतोय। पहिली दृश्य आहेत राजौरीमधली। तर राजस्थानच्या पोखरणमध्येही पाकचं ड्रोन जे आहे ते पाडण्यात आलेलं आहे। सध्याची महत्त्वाची बातमी, राजस्थानच्या पोखरणमध्ये पाकचं ड्रोन पाडला गेलेलं आहे। पोखरणमध्ये देखील सर्वत्र दुकानं वगैरे सगळी बंद करण्यात आली होती आणि सध्या पुन्हा एकदा पाककडून हल्ल्याचा प्रयत्न झाला, मात्र पाकचं हे ड्रोन जे आहे ते सध्या बीएसएफ कडून पाडण्यात आलेलं आहे। राजौरीमध्ये सर्वत्र ब्लॅकआउट, तर पोखरणमध्येही सर्वत्र ब्लॅकआउट करण्यात आलेलं आहे। पाकिस्तानकडून सध्या हल्ला होतोय, मात्र त्याला चोख प्रत्युत्तर बीएसएफ कडून दिलं जात आहे। तर पाकिस्तानकडून कर्ना आणि तंगधार सेक्टरमध्येही सध्या गोळीबार सुरू करण्यात आलेला आहे। अंधार झाल्यावर लगेच पंचगाम आणि चोकबिलमध्येही पाकिस्तानकडून गोळीबार सुरू झालेला आहे। गोळीबारानंतर जम्मूमधील अनेक भागात सायरन वाजलेले आहेत। सध्याची महत्त्वाची अपडेट, तर सांबा सेक्टर, आरएसपुरा आणि अर्निया या भागामध्ये सुद्धा आता सायरन वाजवले जात आहेत। जम्मू एअरपोर्ट जवळ देखील सायरन वाजलेले आहेत। सायरन वाजल्यानंतर दुकानं बंद करण्यात आली आहेत। पाकिस्तानकडून एलओसीवर पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन। गोळीबारानंतर जम्मूमधील अनेक भागामध्ये आता सायरन वाजत आहेत। तर सांबा सेक्टर असेल किंवा आरएसपुरा आणि अर्निया सेक्टरमध्येही सध्या हे सायरन वाजत आहेत। जम्मू एअरपोर्ट जवळ हे सायरन वाजलेले आहेत। सायरन वाजल्यानंतर दुकानं बंद करण्यात आलेली आहेत। तर पूंछ सेक्टरमध्ये 20 मिनिटांपासून तोफगोळे डागत असल्याची माहिती आहे। पाकिस्तानकडून एलओसीवर पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं गेलेलं आहे। उरी सेक्टरमध्ये सुरक्षेसाठी सध्या ब्लॅकआउट करण्यात आलेलं आहे। तर जम्मू एअरपोर्ट जवळ सायरन वाजलेले आहेत। अंधार होताच पाकिस्तानकडनं एलओसी भागामध्ये हल्ले सुरू झालेत। सायरन वाजल्यानंतर दुकानं बंद करण्यात आलेली आहेत। अंधार होताच पाककडून पुन्हा एकदा गोळीबार सुरू झालाय। गोळीबारानंतर जम्मूमध्ये अनेक भागांमध्ये सध्या सायरनचे आवाज येत आहेत। सांबा सेक्टर, आरएसपुरा, अर्निया सेक्टर या ठिकाणी सध्या सायरन वाजत आहेत। तर पूंछमध्ये पाकिस्तानकडून तोफगोळ्याचा प्रयत्न झालेला आहे। पाकच्या कुरापतीला भारतानेही सडेतोड प्रत्युत्तर दिलेलं आहे। अंधार होताच एलओसीवर पुन्हा एकदा पाकिस्तानकडून गोळीबार सुरू झालाय। जम्मूच्या उरी सेक्टरमध्ये सध्या ब्लॅकआउट करण्यात आलेलं आहे। तर पूंछ सेक्टरमध्ये 20 मिनिटांपासून तोफगोळे डागत असल्याची देखील माहिती आहे। पाकिस्तानकडून एलओसीवर पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन। भारतीय लष्कराकडून देखील सडेतोड उत्तर यासाठी दिलं जात आहे। कालप्रमाणेच आजही पाकिस्तानकडनं एलओसीवर गोळीबार केला जातोय, तोफगोळे डागले जात आहेत। जम्मूच्या पूंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानकडनं तोफगोळ्यांचा मारा केला जातोय। भारतीय लष्कराकडून सुद्धा आता याला तसंच प्रत्युत्तर दिलं जात आहे। तर ठिकठिकाणी सायरन वाजताय। सायरन वाजल्यानंतर दुकानं बंद करण्यात आलेली आहेत। आताची मोठी बातमी आहे ही,
गोळीबारानंतर आता जम्मूमधील अनेक भागात सायरन वाजायला सुरुवात झालेली आहे। सांबा सेक्टर, आरएसपुरा आणि अर्निया सेक्टरमध्ये सध्या सायरन वाजतायत आणि अंधार होताच पुन्हा एकदा पाकिस्तानकडून एलओसीवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं गेलेलं आहे। तर सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानचा ड्रोन पाडण्यात आलेला आहे। आताची आणखी एक मोठी बातमी, गोळीबारानंतर जम्मूमध्ये अनेक भागांमध्ये सायरन वाजतायत, त्याचा आवाज देखील तुम्हाला या ठिकाणी येत असेल। उरी सेक्टरमध्ये सुद्धा सुरक्षेसाठी ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। अंधार होताच पाकिस्तानकडनं पुन्हा एकदा गोळीबार करण्यात आलेला आहे। तर जम्मूमध्ये आता सध्या स्फोटांचे आवाज येत आहेत। जम्मूमध्ये अनेक भागामध्ये ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे, तर स्फोटांचे आवाज देखील जम्मूमध्ये आता सध्या येत आहेत। जम्मूमध्ये सध्या पूर्ण ब्लॅकआउट आहे, गोळीबाराचे आवाज आणि त्याचबरोबर आता स्फोटांचे आवाज सुद्धा जम्मूमध्ये येत आहेत। सुरक्षेच्या कारणास्तव सध्या हे ब्लॅकआउट करण्यात आलेलं आहे। जम्मूच्या अनेक भागात ब्लॅकआउट करण्यात आलेलं आहे। मात्र आता या ब्लॅकआउट सुरू असताना देखील गोळीबारीचे आणि तोफगोळ्याचे आवाज सध्या सुरू झालेले। जम्मूमध्ये स्फोटांचे आवाजाला आता सुरुवात झालेल्या अनेक भागात स्फोटांचे आवाज येतात। अनेक ठिकाणी ब्लॅकआउट करण्यात आलेलं आहे। 9 नंतर घराबाहेर पडू नका असं आवाहन जो हालात है वो सामान्य हो और पाकिस्तान इस तरह की हिमाकत ना करें। खासतौर पर जो ड्रोन अटैक्स और मिसाइल से टारगेट अटैक्स की देखे गए, खासतौर पर जम्मू प्रोविजन में और हेवी शेलिंग नॉर्थ कश्मीर में, उसे कहीं ना कहीं पाकिस्तान को रोकना पड़ेगा अगर वो भारत की मार से बचना चाहता है। ये स्थानीय लोग भी मानते हैं। तो फिलहाल तनावपूर्ण हालात और तनावपूर्ण हालात के बीच सबकी नजरें जम्मू कश्मीर पर। तर जम्मूमध्ये अनेक भागांमध्ये सध्या ब्लॅकआउट करण्यात आले आणि जम्मूमधल्या अनेक भागामध्ये सध्या स्फोटाचे आवाज देखील होत आहेत। पूंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानकडनं तोफगोळ्यांचा मारा केला जातोय। गेल्या 20 मिनिटांपासून इथे तोफगोळे डागले जात आहेत अशी माहिती मिळते। तर जम्मूमध्ये सध्या ब्लॅकआउट आहे आणि तिथे स्फोटांचे आवाज येत आहेत। तर मी स्फोटाचे आवाज ऐकतोय असं ओमर अब्दुल्ला यांनी देखील म्हटलेलं आहे।